आपल्या आईवडिलाची प्रदक्षिणा घातली लक्षात घ्या, कारण आईवडिलांमध्ये त्यांनी देव पाहिला बरं का. आणि खरंच आहे, आईवडील हे आपल्याला देवा समान आहेत लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी कुठल्या तीर्थाला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. इतका आईवडिलांचं सेवा हे फार मोठं पुण्य आहे लक्षात घ्या. पंढरपूरला पांडुरंग कशासाठी आला मला सांगा बरं, विठ्ठल कशासाठी आला? आईवडिलांची पुंडलिकाची कीर्ती त्याच्या कानावर गेली की आईवडिलांची सेवा फार करतो, पण त्याला भेटायला आला. पण त्यावेळेला पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते बरं का. त्यावेळेला ते म्हणले मी आईवडिलांची सेवा करतोय, थोड्या वेळानं तू भेट मला किंवा थोडा वेळ थांब. वीट भिरकावली आणि त्या विठेवर तो थांबला. आणि संपल्यानंतर त्यांनी याच्याकडं हे मागितलं आणि ह्यांनी सांगितलं की जोपर्यंत बरं का ह्याला तीर्थक्षेत्र म्हणून हे करावं आणि 28 युगे तू इथं राहावं, अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना मागणं मागितलं लक्षात घ्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आईवडिला सेवा करा, परोपकार करा बरं का. परोपकार सुद्धा या ठिकाणी थोडा तुकामध्ये फार थोडा तरी परोपकार. वेळेअभावी थोडस मी आवरत घेतो थोडस. तर अशा पद्धतीनं की आपण आयुष्याचा नाश करून एक चांगलं वागावं, परमार्थ करावा, आईवडिलांची सेवा करावी, परोपकार करावा, लोकांना मदत करावी, दिन देईल त्याला. गाडगे महाराज सांगायचे भुकेलेला अन्न द्या, तहानेलेला पाणी द्या, गरजूला मदत करा, हे सांगायचे लक्षात घ्या. तर आपण आयुष्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं ते कर्म हे होते लक्षात घ्या. शेवटी आपल्या बरोबर येतं, बाकी काही येत नाही लक्षात घ्या. किती पैसा जमा करा आता सांगायची काय गरज नाहीये, पण सांगून आपण ऐकत नाही लक्षात घ्या. तुम्ही काय आम्ही काय सगळेच लक्षात घ्या. किती पैसा आला तरी या ठिकाणी आपण समाधानी नाहीये आणि सगळं इथंच ठेवून जावं लागणार आहे. फक्त तुमच्या समोर येणार आहे कर्म. तर अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी उपदेश केला. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बरं एवढं सांगून सुद्धा लोक ऐकत नव्हते, काय बदल नाही त्यांच्यामध्ये. तुकाराम महाराजांना या ठिकाणी खरंच त्यांच्याविषयी कळकळ वाटायला लागली बरं का. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पायावर दंडवत घातली. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध करा म्हणजे काय, आपलं मन निर्मळ करा. आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये अंतरंगामध्ये इतका कचरा साठलेला आहे लक्षात घ्या.